माजी विद्यार्थिनींसाठीच आहे. शाळा आपलीच आहे. कृपया आपण सहकार्य करावं. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कृष्णा तीरावर वसलेल्या वाईनगरीतील महर्षी अण्णांच्या प्रेरणेतून साकारलेल्या कन्याशाळा व नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात सर्व सन्माननीय मान्यवरांचे सहर्ष स्वागत. मुलींचे शिक्षण आणि त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यासाठी आपले 104 वर्षांचे आयुष्य ज्यांनी वाहिले असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व भारतरत्न महर्षी अण्णा कर्वे यांच्या 62व्या पुण्यदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी बाया कर्वे यांनाही विनम्र अभिवादन. उपस्थित सन्माननीय मान्यवरांना विनम्र विनंती करते की आपण प्रतिमा पूजन करावे. कृपया मान्यवरांनी आसनस्थ व्हावे ही नम्र विनंती. वाई कन्याशाळा आणि नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात सर्व मान्यवरांचे पुनश्च स्वागत. महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं कार्य तुमच्या आगमनाने भूमी धन्य झाली, कस्तुरी मनाची तिने मुक्त केली, मातीच्या कणांना तेज आज आले, पडता आपुली पावले. स्वागतम, सुस्वागतम. कवी वा गो मायदेव रचित आश्रमगीत हे वंद्य आश्रमात माझे प्रणाम हवे, जे या शाळेच्या प्रांगणातील विद्यार्थीनींना सतत प्रेरणा देत असते, नवचेतना देत असते. आश्रमगीत सर्वांसाठी सादर केले जात आहे. नमस्कार. पूजनीय महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं कार्य वटवृक्षाप्रमाणे विस्तारत आहे. या वटवृक्षाची एक या सिंह तोरणाच्या उत्तुंग
सुमगंधयुक्तवाता ही हासरी सदाची क्षेत्रे अशी डुलोत असहाय बालिकाच्या हृदयशक्ती साठवीत हा पूर्व पर्वतीचा गिरिजा कृपा कटाक्ष पावित्र्य रक्षणार्थी राहो सदैव दक्ष गुरुराज थोर अण्णा तुझे लाभले महर्षी आशीर्वचे तयांच्या नादोत सर्व हर्षी पवित्र देवतांचे व्रतितत्वतापसांचे मांगल्य प्रेम गृहीचे नादो असे सदाचे गुरु शिष्य भक्ती राहो अति पूज्य आश्रमीची जी दूर ना कधीही होणार या जीवींची या पुण्य हिंद भूच्या सख्येती मंदिराची राखावया प्रतिष्ठा चित्तशक्ती आश्रमीची ध्यानी मनी म्हणोनी स्मरणार या चरित्रा नववीन नम्र माथा हे आश्रमा पवित्रा हे वंद्य आश्रमात्मा माझे प्रणाम घ्यावे माझे प्रणाम घ्यावे माझे प्रणाम घ्यावे माझे प्रणाम घ्यावे. इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे काव्यसुमनांनी स्वागत करत आहेत कन्याशाळेच्या शिक्षिका सौ वर्षा जोशी व शाळेच्या समयाला
धन्यवाद जोशी मॅडम व विद्यार्थिनींचे खूप खूप कौतुक. 1925 साली बापूसाहेब दातार आणि बापूसाहेब कातवटे यांनी वाईमध्ये शाळा सुरू केली. 1949 पासून ही शाळा हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेने चालविण्यास घेतली व 1975 साली नवीन मराठी शाळा सुरू झाली. कन्या शाळा 2024-25 हे शताब्दी वर्ष तर नवीन मराठी शाळा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी कन्या शाळा व नवीन मराठी शाळा यांनी वाई पंचक्रोशीमध्ये नावलौकिक मिळवला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा आपण पुढील चित्रफितीमधून घेणार आहोत. हे वंद्य आश्रमात्मा माझे प्रणाम घ्यावे, या बाल बालिकांना नमस्कार. पूजनीय महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं कार्य वटवृक्षाप्रमाणे विस्तारत आहे. या वटवृक्षाची एक शाखा म्हणजे वाई प्रकल्प. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात वाई प्रकल्पातील नवीन मराठी शाळा आपला सुवर्ण महोत्सव आणि कन्या शाळा आपला शताब्दी महोत्सव एकत्रित साजरा करत आहे. नवीन मराठी शाळेचा 50 वर्षांचा सुवर्णकाळ आणि कन्या शाळेची शतकी वाटचाल या चित्रफितीच्या माध्यमातून सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. 23 जून 1975. माननीय श्री व्यंकटेश केशव देशपांडे यांच्या प्रेरणेतून आणि श्रीमती मैनाताई नितसुरे यांच्या सहकार्यातून नवीन मराठी शाळेची स्थापना झाली. 1989 पासून या शाळेला शासनाकडून अनुदान मिळू लागलं. 1998 साली शाळेच्या नवीन इमारतीचं मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यासाठी माननीय आमदार श्री मदनराव पिसाळ, श्रीमती श्यामलाताई जोग, श्रीमती लीलाताई खामकर अशा वाईतील अनेक दात्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. सन 2000 मध्ये नवीन मराठी शाळेच्या बालचमूंनी नवीन वास्तूत श्री गणेशा केला आणि सन 2018 साली हीच नवीन मराठी शाळा स्वतःच्या भव्य वास्तूत स्थलांतरित झाली. उत्तरोत्तर या शाळेची प्रगतिशील वाटचाल आजपर्यंत सुरूच आहे. वाई प्रकल्पाची प्रथम शाखा कन्या शाळा वाई आता शतकोत्तर वाटचाल करत आहे. राव बहादूर गणेश रामकृष्ण उर्फ बापूसाहेब दातार आणि रावसाहेब मनोहर विष्णू उर्फ बापूसाहेब काथवटे या दोघांनी मिळून 1925 साली वाईमध्ये कन्या शाळेची स्थापना केली. महर्षी कर्वे यांच्या प्रेरणेनं स्त्री शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन अवघ्या 5 मुलींना घेऊन कन्या शाळेची सुरुवात झाली आणि वाईच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात अमूल्य परिवर्तन घडून आलं. स्त्री शिक्षणाला असणाऱ्या तत्कालीन विरोधामुळे शाळा बंद करण्याचा विचार चालू असतानाच महर्षी अण्णा कर्वे यांच्या अथक प्रयत्नातून शाळेला नवजीवन मिळालं. शाळेच्या सुवर्ण महोत्सवाला ख्यातनाम साहित्यिक पु ल देशपांडे, हीरक महोत्सवाला तत्कालीन केंद्रीय मंत्री नामदार विठ्ठलराव गाडगीळ, अमृत महोत्सवाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुजाता मनोहर, तर नवती महोत्सवाला ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
या शाळा माऊलीची गौरवशाली परंपरा जपणारे खंबीर नेतृत्व म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापिका श्रीमती काशीताई नातू आणि श्रीमती मालतीबाई देशपांडे यांचं सक्षम व्यवस्थापन आणि सुसंस्कार यातूनच शाळेचा नावलौकिक वाढत गेला. संजीवनी पाटणकर बाईंचं शाळेच्या जडणघडणीतील योगदान मोलाचं आहे. वाई प्रकल्पाअंतर्गत या शाळा माऊलीच्या प्रांगणात आज घडीला विविध 8 विभागांचं कार्य समर्थपणे सुरू आहे. अरुणी विद्या मंदिर, नवीन मराठी शाळा, कन्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग, BCA कॉलेज, विजन इंग्लिश मीडियम स्कूल, संपदा बेकरी आणि बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. या शाळा माऊलीची वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विभागासाठी सर्व भौतिक सुविधांनी युक्त सुसज्ज आणि स्वतंत्र इमारती, डिजिटल वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, 40 पेक्षा जास्त संगणक असणारा अद्ययावत संगणक कक्ष, सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा, सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असलेलं, शाळेच्याच नव्हे तर वाईच्या वैभवात भर घालणारं साऊंडप्रूफ उत्तम प्रकाश योजना आणि 200 पेक्षा जास्त आसन व्यवस्था असलेलं आमचं नुकतंच नूतनीकरण केलेलं सत्यवती जोशी सभागृह. वाईकरांचे खास आकर्षण ठरलेलं हे शाळा माऊलीचं भव्य क्रीडांगण. आमच्या क्रीडांगणाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच्या वेळीही विद्यार्थी मैदानावर विविध खेळ खेळू शकतील यासाठी मैदानावर केलेली अद्ययावत प्रकाश योजना. आपल्या प्रशालेतील अनेक खेळाडू विविध क्रीडा प्रकारातून राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकत आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धेत आपल्या नवीन मराठी शाळेला सलग 4 वर्ष चॅम्पियनशिप मिळाली आहे. शाळा माऊलीच्या या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारं आपल्या मैदानावरील चिंचेचं झाड शाळेनं अजूनही जतन केलेलं आहे. तसंच मैदानावर असलेल्या दत्तात्रयांच्या पादुकांचा जीर्णोद्धार करून नूतन मंदिरात त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. गुणवत्ता वाढीसाठी प्रशालेत अनेक उपक्रम यशस्वीपणे आयोजित केले जातात. प्रशालेतील गरीब गरजू विद्यार्थिनी उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहाव्यात यासाठी संस्थेमध्ये भाऊबीज निधी संकलन केलं जातं. या भाऊबीज निधीचं छोटंसं बीज आता खूप विस्तारलं आहे. तसंच प्रशालेतील आणि वाई परिसरातील बालिका, स्त्रिया शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी बाया कर्वे रन उपक्रम आयोजित केला जातो. दरवर्षी होणाऱ्या बाया कर्वे रन मध्ये किमान 14 ते 80 वर्ष वयोगटातील बहुसंख्य महिला सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध शालाबाह्य परीक्षा तसंच स्पर्धात्मक परीक्षांचं आयोजन केलं जातं. तसंच प्राचीन संस्कृत भाषा संवर्धनाच्या हेतूनं संस्कृत बाह्य परीक्षा घेतल्या जातात. तर केंद्रीय संस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ बहुसंख्य विद्यार्थिनी आजही घेत आहेत. शाळेतून मिळालेलं शिक्षण आणि दिले गेलेले उत्तम संस्कार यामुळे शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात देश विदेशात चमकत आहेत आणि आत्मनिर्भर होत आहेत. सुवर्ण महोत्सव आणि शताब्दी निमित्त प्रशालेमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. यामधला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे उद्घाटन सोहळा. कन्या शाळेचा शताब्दी महोत्सव आणि नवीन मराठी शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ माननीय डॉक्टर शेखर मांडे, महाप्रबंधक, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद पुणे यांच्या शुभ हस्ते आणि संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय रवींद्र देव सर आणि सचिव शिरीष शास्त्री सर यांच्या प्रमुख उपस्थितीत 20 जून 2024 रोजी दिमाखात संपन्न झाला.
या दिवशी प्रभात फेरी काढण्यात आली. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या चित्ररथामध्ये विद्यार्थिनी महर्षी कर्वे, बाया कर्वे, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, झाशीची राणी यांच्या वेशभूषेत उपस्थित होत्या. दुसऱ्या चित्ररथामध्ये माजी मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. वृक्षारोपण. शताब्दी महोत्सवी वर्षाची सुरुवात शाळेने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानं केली. शताब्दी आणि सुवर्ण महोत्सव आहे म्हणून विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे 100 वृक्षांची लागवड केली. वृक्षारोपणाचा हा उपक्रम विद्यार्थिनींच्या शेतशिवारांमध्ये जाऊन पालकांसमवेत राबवण्यात आला. त्यामुळे पालक आणि विद्यार्थिनी यांच्याशी कौटुंबिक जवळीक साधता आली. कृतज्ञता मेळावा. शाळेचे अनेक दाते, हितचिंतक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आगळ्या वेगळ्या अशा कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यासाठी वाईतील तसंच परिसरातील बहुसंख्य दाते उपस्थित होते. श्रीमती माया अभ्यंकर आणि श्रीमती वीरकर मॅडम यांनी शाळेतील जुन्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. रक्तदान शिबिर. नवीन मराठी शाळेच्या बालचमूनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेला वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर. हे रक्तदान शिबिर नवीन मराठी शाळा आणि माऊली ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं 24 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झालं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मधुसूदन फणसळकर उपस्थित होते. या शिबिराला आजी माजी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 110 नावांच्या नोंदणीपैकी 70 रक्तदाते पात्र ठरले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं. जादूचे प्रयोग. केया युथ संस्थेमार्फत माजी विद्यार्थी श्री अभिजित दळवी यांनी विद्यार्थ्यांसाठी जादूचे प्रयोग आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं. प्रसिद्ध जादूगार द ग्रेट गोगा उर्फ गणेश शिंदे यांनी बालचमूंना खिळवून ठेवणारे, मंत्रमुग्ध करणारे उत्तम जादूचे प्रयोग सादर केले. या कार्यक्रमाला वायुदलातील बटालियन कमांडर माननीय श्री आणि सौ भास्कर अभ्यंकर उपस्थित होते. सैनिक मामांना पत्र. देशप्रेम, कृतज्ञता, सर्जनशीलता आणि लेखन कौशल्य हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर टाकत असतात. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन सैनिक मामांना पत्रलेखन आणि दिवाळी शुभेच्छा संदेश तयार करून पाठवणं हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा महामेळावा. या महामेळाव्याचं आयोजन दिवाळीच्या सुट्टीला लागून शनिवारी 9 नोव्हेंबर 2024 रोजी महर्षी अण्णा कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आलं आहे. पालक आणि शाळा यांचं नातं दृढ व्हावं या उदात्त हेतूनं माता पिता पूजन, आजी आजोबा पूजन, पालक आनंद मेळावा असा नात्यांचा उत्सव साजरा करणारे उपक्रम आयोजित केलेले आहेत. वाई परिसरातील इतर शाळांचा वाई प्रकल्पात सहभाग वाढावा या हेतूनं आंतरशालेय समूहगीत स्पर्धा, मुख्याध्यापक शिक्षक मेळावे, आंतरशालेय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. दोन्ही शाळांचा देदीप्यमान इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी स्मरणिका तयार करण्यात येत असून या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा सांगता समारंभाच्या वेळेस करण्याचं नियोजन आहे. नवीन मराठी शाळा सुवर्ण महोत्सवात आणि कन्या शाळा शताब्दी वर्षात पदार्पण करते आहे ती केवळ अण्णांचा आशीर्वाद, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव यांचं खंबीर नेतृत्व, सर्व पदाधिकारी यांचं सहकार्य, तसंच वाई प्रकल्पाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर सोनपाटकी आणि त्यांना साथ देणारे सर्व शाळा समिती सदस्य, आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळेच, तसंच शाळा माऊलीवर नितांत प्रेम करणारे हितचिंतक, दाते, पालक यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या भव्य प्रतिसादामुळे. आम्हाला मदत करणाऱ्या विविध संस्था, देणगीदार, हितचिंतक,
वाईकर नागरिक या सर्वांचं सहकार्य कायमच मिळत आलं आहे. तसंच ते पुढेही मिळत राहो. लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा हीच सदिच्छा. धन्यवाद. खूपच सुंदर. आपणा सर्वांना ही चित्रफीत पाहिल्यानंतर माझी विद्यार्थिनी, माझी विद्यार्थी जे आहेत, सर्वांना आपलं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. आपण या शाळा माऊलीच्या प्रांगणामध्ये इथेच खेळलो, इथेच एकमेकांशी भांडलो, चिडलो, रडलो, अशा कितीतरी आठवणी हे उपक्रम पाहून आपल्या जागृत झाल्या असणार. आणि अशाच अनेक उपक्रमांमध्ये आपणही सहभाग घेतला असणार. या शाळेमध्ये झालेले कौतुक, मिळालेली बक्षिसे, या सर्व आठवणींना आता नक्की उजाळा मिळालेला असणार. आणि यामुळेच आपल्या जीवनाला दिशा मिळाली, व्यक्तिमत्वाची घडण झाली, यामध्ये शंकाच नाही. सर्व मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावे. सर्व उपस्थित मान्यवर, माजी विद्यार्थिनी, माजी ज्येष्ठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुनश्च स्वागत. सर्व उपस्थित माझी विद्यार्थिनी, आपण सर्वजण इथे आलात, माझी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आम्हाला खूप आनंद झाला आहे आज तुमचं स्वागत करताना. सर्व उपस्थित मान्यवरांनी आसनस्थ व्हावे ही नम्र विनंती. सर्व मान्यवर उपस्थितांचे व्यासपीठावरती स्वागत. मान्यवरांनी आसनस्थ व्हावे ही नम्र विनंती.
उत्साहाचा, आनंदाचा, चैतन्याचा मेळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. आज कन्याशाळा व नवीन मराठी शाळा या दोन्ही शाळा माऊलींचे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शाळा माऊलीला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. बदलत्या काळानुसार आधुनिक सुविधांचा साज अंगावर लेवून नवीन रूपात शाळा माऊली तुमच्या स्वागताला सज्ज आहे. कोणतीही शाळा मोठी होते, नावारूपाला येते, ती केवळ त्या शाळेतील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळेच नाही, तर तुमच्यासारखे गुणी विद्यार्थी या शाळेला लाभतात आणि त्या शाळेचा नावलौकिक मोठा होत असतो. तुम्हासारख्या कर्तबगार विद्यार्थ्यांचे यश हेच शाळेचे यश असते. तुमची कीर्ती हीच शाळेची कीर्ती असते. म्हणूनच आजचा हा स्नेहपूर्ण कार्यक्रम शाळा माऊलीच्या गुणी विद्यार्थी विद्यार्थिनींनो फक्त तुम्हालाच समर्पित आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कन्याशाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ रुक्मिणी भोये मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. सर्वांना नमस्कार. आज भारतरत्न महर्षी अण्णा कर्वे यांचा स्मृतिदिन. नव्या मोकळ्या आभाळाशी नाते आमचे जुळे, नव्या मोकळ्या आभाळाशी नाते आमचे जुळे, कर्वे तुमच्यामुळे, कर्वे तुमच्यामुळे. होतो आम्ही अजान अबला, ज्ञानशक्तीने झालो सबला, त्या ज्ञानाचे तेज आमच्या वदनी आता रुळे, कर्वे तुमच्यामुळे, कर्वे तुमच्यामुळे. किती मानावे ऋण हो तुमचे, किती मानावे ऋण हो तुमचे, अन उतराई व्हावे कैचे. नर जन्माचा आज नेटका अर्थ आम्हाला कळे, कर्वे तुमच्यामुळे, कर्वे तुमच्यामुळे. गुरुवर्य अण्णांना विनम्र अभिवादन. 2024-25 या शैक्षणिक वर्षात कन्याशाळा वाई शताब्दी वर्ष तर नवीन मराठी शाळा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. शताब्दी आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ 20 जून रोजी माननीय डॉक्टर श्री शेखर मांडे, महाप्रबंधक वैज्ञानिक औद्योगिक संशोधक परिषद पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर अनेक लहान मोठे कार्यक्रम साजरे केले जात आहेत. आज माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा महामेळाव्याच्या निमित्ताने आपण एकत्र जमलो आहोत. आजचा मेळावा माननीय श्री सतीशजी मराठे, संचालक भारतीय रिझर्व्ह बँक व संस्थापक सदस्य सहकार भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करीत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेच्या माननीय उपाध्यक्षा श्रीमती स्मिताताई कुलकर्णी भूषवत आहेत. माननीय श्री सतीशजी मराठे व माननीय श्रीमती स्मिताताई कुलकर्णी यांचे सहर्ष स्वागत. कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे माननीय सचिव डॉक्टर PV शास्त्री सर, माननीय उपसचिव श्री प्रदीप वाजे सर, वाई प्रकल्पाचे चेअरमन आणि शताब्दी व सुवर्ण महोत्सवी कार्यकारिणीचे माननीय अध्यक्ष श्री सोनपाटकी सर, शताब्दी व सुवर्ण महोत्सवी कार्यकारिणी समितीच्या सर्व कार्याध्यक्षा, उपकार्याध्यक्षा, सहसचिव, सर्व सन्माननीय सदस्य, या सर्वांचे महामेळाव्याच्या मंगलदिनी मी स्वागत करते. आमच्या विनंतीला मान देऊन या महामेळाव्यास आवर्जून उपस्थित सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी, माजी मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, पालक वर्ग, माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी, सहकारी कर्मचारी, सेवक वर्ग, आजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ज्ञान आणि संस्काराचे सिंचन करणारी आपली शाळा, या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात आपल्या क्षमतेनुसार मिळालेल्या संधीनुसार उंच झेप घेतली आहे. आज आपण जुने क्षण
जुनी नाती नव्याने अनुभवण्यासाठी एकत्र जमले आहोत. शालेय प्रांगणात आल्यानंतर शालेय जीवनातील क्लास, जादा तास, खेळ, विनोद, स्नेहसंमेलन, सहल आणि इतर असंख्य आठवणी आपल्या मनात जागृत झाल्या असतील. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा, उपक्रम यामुळे मनोबल वाढले, आपले चौफेर व्यक्तिमत्व घडले, आत्मविश्वास वाढला. मला विश्वास आहे की आपल्या बालमैत्रिणींना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी तुमच्यासाठी हा मेळावा हे योग्य व्यासपीठ ठरले असणार. आपण सर्वजण आपल्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून उपस्थित राहिलात आणि मेळाव्याला शोभा आणली, त्याबद्दल शतशः आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भोये मॅडम. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सतीशजी मराठे व या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती स्मिता कुलकर्णी यांचा परिचय श्रीमती नमिता पाटील यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. प्रमुख अतिथी परिचय. योग्य निर्णय आणि अचूक नियोजनाच्या आधारे भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक पदाची धुरा समर्थपणे सांभाळणारे आजचे प्रमुख अतिथी श्री सतीशजी मराठे. मुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि कायदा जनरलमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे. पत्रकारितेचा डिप्लोमा भारतीय विद्याभवनमधून सुवर्णपदकासह प्राप्त केला आहे. आपल्या बँकिंग करिअरची सुरुवात बँक ऑफ इंडियामधून केली आहे. सप्टेंबर 1991मध्ये जनकल्याण सहकारी बँकेचे CEO होते. 10 वर्षांच्या कारकिर्दीत बँकेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढली. सन 2002 ते 2006 पर्यंत ते सातारच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्ष होते. तसेच सहकार भारतीचे ते संस्थापक सदस्य आहेत. 1979मध्ये या संस्थेची नोंदणी झाली आणि सध्या ते तिचे राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्य आहेत. सहकार भारतीने सहकार क्षेत्रात आपले उपक्रम देशभर पसरवले आहेत. सहकार क्षेत्रातील अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 8 अंतर्गत नोंदणीकृत फाउंडेशन सेंटर फॉर स्टडीज अँड रिसर्च इन कोऑपरेशनचे संस्थापक संचालक आहेत. सध्या ते संचालक राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, केंद्रीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स ऑफ ICAI, सदस्य राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषद कार्यकारी समिती, उपाध्यक्ष श्री लक्ष्मणराव इनामदार NTI, अकॅडमी फॉर कोऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लिनॅक, विश्वस्त प्रगती प्रतिष्ठान, कार्याध्यक्ष सिद्धार्थ विद्यालय आणि यापूर्वी ते राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ NCDCचे सदस्य होते. 2001मध्ये इंडियन बँक असोसिएशनचे सचिव व्यवस्थापकीय समितीचे सदस्य होते. अर्थशास्त्रज्ञांच्या समितीचे सदस्य होते. खाजगी क्षेत्रातील बँक असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीचे सदस्य होते. दुर्बल आणि आजारी नागरी बँकांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे ते सदस्य होते. एपेक्स बँक, अर्बन बँक ऑफ महाराष्ट्र अँड गोवा लिमिटेडचे संचालक, नॅशनल यूथ कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे संचालक, मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेडचे संचालक, मल्टी स्टेट शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून काम पाहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्थमंत्र्यांसोबतच्या अर्थसंकल्प पूर्व बैठकांमध्ये सहकार क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2015मध्ये IFFCO ने श्री सतीशजी मराठे यांना सहकारिता रत्न पुरस्कार प्रदान केला आहे. महाराष्ट्रातील हा पुरस्कार प्राप्त ते एकमेव व्यक्ती आहेत. असा खूप मोठा परिचय असणारे आपले प्रमुख अतिथी आज आपल्याला लाभलेले आहेत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता बाळकृष्ण कुलकर्णी यांचा परिचय. उपाध्यक्षा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे. समुपदेशक म्हणून सतत 30 वर्षे कार्यरत आहेत. कोरोना काळात 500हून अधिक कुटुंबांचे समुपदेशन केले. प्रशिक्षण देऊन 1000 संवादक महाराष्ट्र व गोवा राज्यात प्रशिक्षित केले.
समुपदेशनविषयी पुस्तक लिहून प्रकाशित केले. लेखिका व वक्त्या, महिला, युवती, महिला सुरक्षा, समुपदेशन, कौटुंबिक सल्ला केंद्र इत्यादी पुस्तके प्रकाशित, अनेक वर्तमानपत्रे, मासिके, यात नियमित लेखन, रेडिओ, FM व आकाशवाणीवर विविध विषयांवर नियमित मुलाखती, कुटुंब प्रबोधन, गतविधी प्रांतमंडळ सदस्य, अध्ययन व संशोधन आयाम प्रमुख आहेत. भारतीय विचार साधना या प्रकाशन संस्थेच्या सदस्या अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व कार्यक्रमाच्या अध्यक्षा दोघेही आपल्याला आपापल्या क्षेत्रात अफाट कर्तृत्व, प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेले व उत्तुंग यश प्राप्त केलेले आहेत. या दोघांचंही मी प्रशालेच्या वतीनं स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद पाटील मॅडम. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या, आदर्श शिक्षिका, माजी मुख्याध्यापिका माननीय मालतीबाई देशपांडे लिखित स्त्री शिक्षणाचे प्रणेते महर्षी कर्वे या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आजच्या शुभदिनी करत आहोत. याविषयीची अधिक माहिती शाळेच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती सुनीती गोवित्रीकर उर्फ शैलू जोशी यांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. माननीय सतीशजी मराठे, स्मिताताई कुलकर्णी, आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या तायांनो, मैत्रिणींनो आणि मुलींनो, कारण ह्या सगळ्या कॅटेगरीज इथे उपस्थित आहेत. आमच्या बाई मालतीबाई देशपांडे यांनी आदरणीय भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं स्त्री शिक्षणाचे प्रणेते महर्षी कर्वे हे संक्षिप्त चरित्र लिहिलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते माहीत असेल. आज 9 नोव्हेंबर आहे. 9 नोव्हेंबर 1962, आजपासून 62 वर्षांपूर्वी महर्षी अण्णांचं निधन झालं. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होतं आहे. तेही माननीय सतीशजी मराठे आणि स्मिताताई वाजे सर यांच्या हस्ते. ही आम्हा सर्वांसाठी खूपच आनंदाची बाब आहे. या पुस्तकाचं आधीचं पुस्तक जे पहिली आवृत्ती होती ती संस्थेने प्रकाशित केली होती आणि दुसरी आवृत्ती माजी विद्यार्थिनी संघाला प्रकाशित करण्याचं भाग्य लाभलं. हाही आमचा सगळ्यांचा बहुमान मी समजते. आपल्या सगळ्यांचा बहुमान आहे तो. या पुस्तकाची पहिली आवृत्ती संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षात प्रकाशित झाली आणि दुसरी आवृत्ती आपल्या शालाईच्या शतक महोत्सवी वर्षात प्रकाशित होत आहे. या योगामुळे आमच्या सगळ्यांचा आनंद शतगुणित झाला आहे. या पुस्तकात महर्षी अण्णासाहेब कर्व्यांच्या असंख्य सद्गुणांचा प्रत्यय पानोपानी येत राहतो. बाईंनी दुसऱ्या आवृत्तीचं जे मनोगत लिहिलं आहे त्याच्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थिनींनी अण्णांच्या असंख्य सद्गुणांपैकी एखादा तरी गुण आपल्या अंगी बाणवावा एवढीच अपेक्षा आहे. बोलायला वेळ जास्त नाही आहे कारण आपल्याला सगळ्यांना सतीशजींचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे मी अगदी थोडक्यात माझं मनोगत आवर्त घेते आणि माननीय सन्माननीय मराठे सर, स्मिताताई शास्त्रीजी वाजे सर यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. हे पुस्तक सगळ्यांनी इथे पहिल्या सत्रानंतर इथे देणगी मूल्य देऊन उपलब्ध असणार आहे. सगळ्यांनी ते पुस्तक आवर्जून घेऊन वाचावं. धन्यवाद. मान्यवरांना धन्यवाद.
सर्व उपस्थितांना एक विनंती आहे की आपण ज्यावेळी गेटच्या आतमध्ये एंट्री केली त्यावेळी आपल्याला एक बॅग मिळालेली आहे. त्या बॅगेमध्ये एक फीडबॅक फॉर्म आहे, तो न विसरता आपण भरायचा आहे आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी आपल्याकडून तो जमा केला जाणार आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री सतीशजी मराठे, माननीय संचालक रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँक यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता कुलकर्णी, माननीय उपाध्यक्षा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद कुलकर्णी मॅडम. माननीय स्मिता कुलकर्णी मॅडम, माननीय उपाध्यक्षा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांचा सत्कार ॲडव्होकेट श्री प्रभाकर सोनपाटकी, माननीय अध्यक्ष वाई प्रकल्प यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. एक चाललंय का? श्रीमती स्मिता कुलकर्णी, माननीय उपाध्यक्षा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांचा सत्कार ॲडव्होकेट श्री प्रभाकर सोनपाटकी, माननीय अध्यक्ष वाई प्रकल्प यांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद सर. सौ लौकिका रास्ते, माजी विद्यार्थिनी कन्याशाळा. चित्रफितीमध्ये जिने आपल्या सुमधुर आवाजात निवेदन केलेलं आहे, आत्ताच आपण तिचा आवाज ऐकला. सौ लौकिका रास्ते यांचा सत्कार सौ उमाताई जोशी, माननीय कार्याध्यक्षा शताब्दी महोत्सव कन्याशाळा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद जोशी मॅडम. श्री PVS शास्त्री, माननीय सचिव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांचा सत्कार कन्याशाळेच्या माननीय मुख्याध्यापिका रुक्मिणी भोये यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. ॲडव्होकेट श्री प्रभाकर सोनपाटकी, माननीय अध्यक्ष वाई प्रकल्प, माननीय संचालक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांचा सत्कार भोये मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद भोये मॅडम. श्री प्रदीपजी वाजे, माननीय उपसचिव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांचा सत्कार सौ राजश्री शिंदे, माननीय मुख्याध्यापिका नवीन मराठी शाळा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रीमती सुनीती गोवित्रीकर उर्फ शैलू जोशी, माजी विद्यार्थिनी कन्याशाळा यांचा सत्कार राजश्री शिंदे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
सौ स्वाती देशपांडे माननीय कार्याध्यक्षा कन्या शाळा शताब्दी महोत्सव यांचाही सत्कार सौ राजश्री शिंदे मॅडम यांनी करावा. सौ उमाताई जोशी माननीय कार्याध्यक्षा कन्या शाळा शताब्दी महोत्सव यांचाही सत्कार राजश्री शिंदे मॅडम यांनी करावा. सौ मृणाल वैद्य माननीय कार्याध्यक्षा कन्या शाळा शताब्दी महोत्सव यांचाही सत्कार राजश्री शिंदे मॅडम यांनी करावा. धन्यवाद शिंदे मॅडम. सौ भोये मॅडम यांना विनंती करते. सौ विद्या राव मॅडम आजन्म सेविका महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था माननीय मुख्याध्यापिका विजन इंग्लिश मीडियम स्कूल यांचा सत्कार भोये मॅडम यांनी करावा. श्रीमती अभया वाडीकर माजी विद्यार्थिनी कन्या शाळा यांचा सत्कार भोये मॅडम यांनी करावा. श्रीमती रश्मी शेवडे माननीय कार्याध्यक्षा नवीन मराठी शाळा सुवर्ण महोत्सव यांचा सत्कार भोये मॅडम यांनी करावा. नमिता पाटील उपकार्याध्यक्षा कन्या शाळा शताब्दी महोत्सव यांचाही सत्कार भोये मॅडम यांनी करावा. सो मनीषा देशपांडे उपकार्याध्यक्षा कन्या शाळा शताब्दी महोत्सव यांचाही सत्कार भोये मॅडम यांनी करावा. अरुणा पाटील उपकार्याध्यक्षा नवीन मराठी शाळा यांचाही सत्कार भोये मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद भोये मॅडम. सौ भोये रुक्मिणी भोये मॅडम माननीय मुख्याध्यापिका कन्या शाळा यांचा सत्कार सौ राजश्री शिंदे माननीय मुख्याध्यापिका नवीन मराठी शाळा यांनी करावा. त्याचबरोबर सौ राजश्री शिंदे मॅडम यांनी भोये मॅडम माननीय मुख्याध्यापिका कन्या शाळा यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. एकमेकींचा धन्यवाद. महर्षी कर्वेंनी 1896 साली हिंगणे खुर्द या पुण्याजवळील गावात हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या काळात दुर्लक्षिलेल्या स्त्रीवर्गाची उन्नती, उद्धार आणि स्त्रियांची साक्षरता अशी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही संस्था स्थापन करण्यात आली होती. या संस्थेविषयी अधिक माहिती श्री PVS शास्त्री माननीय सचिव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. महर्षी धोंडो केशव कर्वे अण्णा बाया कर्वे यांच्या स्मृतीस वंदन करून तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सतीशजी मराठे, स्मिताताई कुलकर्णी, वाई प्रकल्पाचे अध्यक्ष प्रभाकर सोनपाटकीजी, वाजे सर, मुख्याध्यापिका, आजी माजी विद्यार्थिनी, देणगीदार, हितचिंतक आणि सर्व संस्थेवर प्रेम करणारे वाईकर यांचा मी संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो. आपण सर्वजण संस्थेबद्दलची सुपरिचित आहातच. 1896 साली आत्ता सांगितल्याप्रमाणे संस्थेची सुरुवात झाली आणि खूप चांगली गोष्ट अशी आहे की त्यावेळेला अण्णांना जे सुचलं की महिलांच्या ज्या वेळची परिस्थिती, बालविवाह, बालविधवा ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्याकरता महिलांना जर वैचारिक क्षमता वाढवली, त्यांना विचार करण्याची, त्यांना त्यांचे मतं मांडण्याची जर का संधी द्यायला सुरुवात केली तर हा प्रॉब्लेम पूर्णपणे निघून जाऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षण सुरू केलं तर शिक्षणाच्या माध्यमातून या सबलीकरणाचं कार्य मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आणि याच ध्येय धरून अण्णांनी सुरुवात केली आणि सर्वप्रथम जो संस्था सुरू झाली होती त्याचं नाव खूप आगळावेगळा नाव होता. विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ या नावाने संस्थेची सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही त्यावेळेला जर विचार केला की तो ध्येय काय होता, उद्दिष्ट काय होते आणि शिक्षणाच्या माध्यमातून हा सबलीकरणाचं कार्य करावं या
हेतूने पुढे संस्थेचं वाटचाल झाली आणि आज आपण पाहतोय की 4 विद्यार्थिनीबरोबर सुरुवात झालेली संस्था आज 35,000हून अधिक विद्यार्थिनी इथे शिक्षण घेत आहेत. सर्वात प्रथम शाळा महिलाश्रम शाळा 1906 साली सुरू झाली. इतक्या वर्ष तोपर्यंत आश्रम म्हणूनच ओळखले जायची संस्था. अशा प्रकारचे अनेक विधवा महिलांना मुलींना संस्थेमध्ये आमंत्रण करून देऊन त्यांना शिक्षणाचा एक प्रकारचा प्रसादच अण्णांनी दिला. या पद्धतीने सुरू झालेली संस्था आज 75 शाखा आज संस्था सुरू आहे. पुण्यात तर आहेतच, आपल्याला सर्वांना माहिती आहे. पुण्याबरोबर रत्नागिरी, वाई, सातारा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. नागपूरलाही मोठ्या प्रमाणावर तसेच कामशेतलाही संस्थेचा विस्तार झालेला आहे. आज उपस्थित सर्व मुख्याध्यापिका असेल, माझी आत्ताचे विद्यार्थिनी, माझे विद्यार्थिनी, शिक्षक सर्वजण आज एकत्रित आहात. आजचा एक महत्त्वाचा दिवस म्हणजे 9 नोव्हेंबर 62वा स्मृतिदिन, अण्णांच्या पुण्यतिथीचा दिवस. आज सकाळचाही कार्यक्रम सर्व संस्थांमध्ये, इतर शाखांमध्ये चांगल्या पद्धतीने अण्णांची स्मरण करून सगळ्यांनी आशीर्वाद घेतला. याच सुरुवातीने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली, ह्याचा खूप आनंद आहे. खरं म्हणजे त्यावेळचा अण्णांचा विचार हा पुढे ठेवणं आणि त्याच दृष्टिकोनातून पुढे काम करणं खूप गरजेचं आहे. शिक्षणाचा अर्थ काय, त्याची परिभाषा पुनश्च एकदा त्याचं निर्माण करण्याची गरज आहे. आज समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, ज्या काही परिस्थिती आहेत, या सर्व विषयांमध्ये अजूनही शिक्षणात खूप काम आहे. महिलांना सबलीकरणासाठी काम करण्याची गरज आहे. याच दृष्टिकोनातून संस्थेने आज आपण युनायटेड नेशननी सुद्धा एक शब्द वापरला आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ. गेल्या 10 वर्षामधला हा शब्द खेळला गेला आहे खूप आणि वापरला जातो आहे. पण अण्णांची एक संकल्पना हे सुद्धा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथच आहे. कारण ज्या काळी अण्णांनी कार्य सुरू केलं त्यावेळेला अनेक असे चांगले कार्यकर्ते होते जे स्त्री शिक्षणासाठी कार्य करत होते, पण एक चळवळ स्वरूपीच राहून गेला. पण अण्णांनी सुरू केलेले कार्यच एक अशा मोठा वटवृक्षासारखा आज अजूनही चालू आहे. सातत्याने त्याचं काम चालू आहे आणि विद्यार्थिनीची संख्या वाढत आहे. आज अनेक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आत्ता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात आत्ता इलेक्शनचं हे सुरू झालेलं आहे. आमच्या असं लक्षात आलं आहे की अनेक ठिकाणी आजही महिलांनासुद्धा या निवडणुकीमध्ये कामामध्ये संधी दिली जाते, मान्य आहे. पण त्यांच्याकरता कुठल्याही प्रकारची सोयसुविधाचा विचार केला जात नाही. आज आपण बसलो आहेत महर्षी कर्वे स्त्री संस्थेच्या एका शाळेमध्ये बसलो आहेत. या विद्यार्थिनींसाठी म्हणून तुम्ही जर का बघितला की जे काही सुविधा या शाळेत उपलब्ध आहे या स्त्रियांना, महिलांना, विद्यार्थिनींना केंद्रीभूत ठेवून केले गेले आहेत. पण हाच विचार तुम्ही इतर कुठल्याही संस्थांमध्ये जाऊन पाहावं. साधा विषय स्वच्छतागृहांची संख्या जरी तुम्ही पाहिली की विचार केले जात नाही. 3 पुरुषांच्या असेल तर 1च महिलांचे स्वच्छतागृह असतं. म्हणजे अजूनही आपल्याला ह्या गोष्टींकडे संवेदनशीलतेने बघणे गरजेचं आहे आणि याच दृष्टिकोनातून संस्थेचं कार्य पुढे चालू राहणार. महिलांच्याबद्दल संवेदनशील हे फक्त महिलांनाच नव्हे तर पुरुषांनासुद्धा त्याच्याबद्दलचं देणं गरजेचं आहे. आणि संस्थेत त्याचा पुढाकार घेतलेला आहे आणि संस्थेने अनेक असे उपक्रम राबवलेत की जेणेकरून मुलांनाही ह्याच्याबद्दलचा शिक्षण देणे गरजेचं आहे. आणि ह्याच पद्धतीने आणि अजून कोणासमोर मांडावं, आई समोर आहे ज्या जन्म देते त्या बाळाला, ती तिथूनच गर्भसंस्कार म्हणावं, त्या शाळेपासूनच आपण ह्या संस्कार देणं गरजेचं आहे. मुलांनाही हा संस्कार दिला तर नक्कीच ही जी आपली समाज आहे अजून सुंदर आणि अजून सगळ्यांना आवडतील असं होईल. आजच्या या महत्त्वाचा कार्यक्रम शताब्दी महोत्सव तसेच सुवर्ण महोत्सव नवीन मराठी शाळेचा, या दोन्ही कार्यक्रमांच्या बरोबर आजच्या जे महत्त्वाचे दिवस मी सांगितल्याप्रमाणे अण्णांना नमन करूया आणि आपण सर्वजण या संस्थेला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने सहकार्य करावं, सहभाग घ्यावं आणि पुढे संस्थेला चालवण्यासाठी नक्कीच आपला सहभाग आम्हाला आवडेल.
एवढंच सांगतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद शास्त्री सर. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने महिलांचे शिक्षण सबलीकरण यामध्ये जी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे ही आम्हा सर्वांसाठी, संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वाई प्रकल्पाची विस्तृत माहिती आपणा सर्वांना करून देण्याची विनंती मी ॲडव्होकेट श्री प्रभाकर सोनपाटकी, माननीय अध्यक्ष वाई प्रकल्प यांना करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सतीशजी मराठे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिताताई घैसास, संस्थेचे सचिव श्री शास्त्री सर, उपसचिव श्री वाजे सर, सर्व उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि निमंत्रित बंधू आणि भगिनींनो, आज या शताब्दी सोहळ्याच्या आणि सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या सुवर्ण क्षणांचे आपण सर्वजण साक्षी होत आहोत. सकाळपासूनच आम्ही पाहतोय खूप मोठा उत्साह आपण सर्वांच्या मध्ये मला दिसत आहे. पण आपण सगळ्यांनी माहिती घेतली पाहिजे, एक काळ असा होता 1924 साल, त्यावेळेस त्याच्या आधी 1 वर्ष अण्णा वाईमध्ये आले होते. नुकतेच ते बेळगाव, रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी त्यांनी महिलांची शाळा सुरू केली होती आणि वाईमध्ये कन्याशाळा सुरू करावी या उद्देशाने ते 1923 साली वाईमध्ये आले होते. वाई हे गाव एक कर्मठ गाव म्हणून त्या काळात प्रसिद्ध होतं आणि आपल्या वाईच्या इथे जवळच जो गणपती घाट आहे त्या घाटावरती एक सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये अण्णांनी हा विचार मांडला होता की या ठिकाणी शाळा सुरू करूया. त्यावेळच्या सर्व लोकांनी या शाळेला विरोध केला, इंग्रजी शिक्षणाला विरोध केला आणि मुलींची शाळा येथे सुरू होणार नाही, आम्ही आमच्या मुले या शाळेमध्ये पाठवणार नाही, अशा प्रकारची भूमिका एक काळ घेतली होती. आणि अण्णा थोडेसे नाराज होऊनच परत पुण्याला गेले. पण अण्णांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे त्यांच्या मनात होतं आणि जे त्यांना जीवनात करायचं होतं त्यासाठी ते सतत आग्रही होते आणि त्यांनी त्यांचा विचार सोडला नाही. पुन्हा 1924 साली ते वाईमध्ये आले आणि त्यांनी हा विचार मांडला. आणि मगाशी आपण चित्रफितीमध्ये पाहिलं, कैलासवासी बापूसाहेब काथवटे आणि बापूसाहेब दातार हे दोघंही व्यक्ती निवृत्त न्यायाधीश होते. त्यांनी हा पुढाकार घेतला आणि 1925 साली वाईमध्ये कन्याशाळेची स्थापना झाली. शाळा जे स्वरूप आज आपण पाहतोय असं त्यावेळी अजिबात नव्हतं. विद्यार्थी संख्या 4 ते 6 या आसपास होती, मुलींची संख्या. त्यावेळेचे 1-2 इन्स्पेक्शन रिपोर्ट सरकार खात्याकडून जे होतात, शिक्षणाधिकारी जे करतात ते माझ्या वाचनात आले. त्यात असं लिहिलं आहे की संख्या या शाळेची 6 किंवा 12 अशी राहिलेली आहे, संख्या वाढत नाही आहे, ही शाळा चालवणं खूप अवघड दिसते, अशा प्रकारचे रिपोर्ट्स आहेत, ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण अशाही परिस्थितीमध्ये शाळा चालू होती. शिक्षक नव्हते किंवा जे होते त्यांना कमी पगार होता, व्यवस्था नव्हत्या, भौतिक सुविधा कुठल्याही नव्हत्या, बसायला टेबल खुर्ची नाही. पण अशाही अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये ही शाळा चालवली आणि त्यावेळच्या लोकांच्या असं लक्षात आलं की ही आता आपण शाळा चालवू शकतो अशी स्थिती नाही आहे आणि कुठल्या तरी संस्थेला दिली पाहिजे. सुरुवातीला डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे विचारणा केली की ही शाळा तुम्ही ताब्यात घेता का, कारण आम्हाला आता चालवणं शक्य नाही आहे, विद्यार्थी संख्या कमी आहे, फिया कमी आहेत. मी त्यावेळी 2-2 आणे वगैरे असे फीचे उल्लेख आहेत त्या पुस्तकातून की 2 आणे फी होती, तीसुद्धा मिळत नव्हती. शिक्षकांना पगार होते, काहींना पगार नव्हते सुद्धा, आणि जे पगार होते ते अत्यंत कमी होते. अत्यंत खडतर अशा परिस्थितीमध्ये ही शाळा चालली होती. 1949 साली असा निर्णय झाला की ही शाळा महर्षी कर्वे शिक्षण संस्थेकडे वर्ग करावी. यामध्ये त्यावेळेचे ॲडव्होकेट सकरू भट यांनी मोठ्या प्रमाणावरती पुढाकार घेतला आणि ही संस्था वर्ग करण्याचा विचार मांडला. यालाही विरोध झाला की संस्थेकडे ही शाळा देऊ नका, आपण चालूया. पण सकरू भटांनी आग्रह धरला की नाही, जशी द्रविड स्कूल ही आपण डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे दिली तशीच ही सुद्धा संस्था आपण महर्षी कर्वे शिक्षणकडे देऊया, तरच ती चालू शकते.
आणि त्यांचं म्हणणं बरोबर होतं. काळा चौकात आज सिद्ध केलं आहे, 5-6 मुली आणि आजचं चित्र हे आपल्याला फरक दाखवते की किती आपण प्रगती केली आहे. आणि हे केवळ संस्थेकडे आल्यामुळे शक्य झालं. ही शाळा वाढवण्यासाठी मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे वाईतल्या अनेक लोकांनी मदत केली. मुख्याध्यापिका म्हणून ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये काशीताई नातू, मालतीबाई देशपांडे, त्याच्यानंतर ब्रह्मेबाई इथे मला वाटतं आता उपस्थित आहेत, आणि अनेक मुख्याध्यापिका होऊन गेल्यात. या सगळ्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे. आणि यांचा उल्लेख याकरता करायचा आहे की कुठल्याही ज्या प्रकारचे आज सुविधा किंवा वेतन उपलब्ध आहे हे त्या काळात नव्हतं. अत्यंत कमी पगार, एक शिक्षण एक व्रत होतं, म्हणजे ज्ञानदानाचं पवित्र कार्य आपण करतोय अशा प्रकारची भावना होती. आणि त्या भावनेतून या सर्वांनी काम केलेलं आहे. त्यामुळे ही शाळा आजचे दिवस पाहते आहे. या सर्व वाटचालीमध्ये ॲडव्होकेट प्रभुणे यांनीसुद्धा त्या काळात खूप संस्था वाढीसाठी प्रयत्न केलेत. अनेक लोकांची नावं घेणं खरं आत्ता शक्य नाही आहे, पण खूप लोकांनी मदत केली. त्यामुळं आपण आजचं एक सुधारलेलं रूप आणि एवढा मोठा आपण सगळा जो व्याप पाहतोय तो त्या सगळ्या प्रयत्नातून झालेला आहे. तसंच त्यावेळी आपल्या संस्थेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजन्मसेवक म्हणून एक व्यवस्था आहे की अजन्मसेवक जे असतात ते संस्थेचा सर्व व्याप वेळेचं बंधन न पाळता, म्हणजे 11 ते 6 किंवा 11 ते 5 अशा प्रकारचं बंधन न पाळता काम करतात. अशा प्रकारचे जे अजन्मसेवक होऊन गेले त्याच्यामध्ये पावा दिवेकर, प्रज्ञाताई कुलकर्णी, स्वाती शेंडे आणि आज सध्या ती धुरा आता आपल्या इथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या विद्या राव यांच्याकडे आहे. याही लोकांचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये आहे. जसा या सर्वांचा आहे तसा सर्व शिक्षक, सेवक आणि माजी शाळा समितीचे सर्व अध्यक्ष, विशेषतः पोपटलाल ओसवाल यांचा मी आदराने उल्लेख करेन, कारण त्यांच्या काळात खूप शाळेची प्रगती झाली. आणि त्यांचे सर्व सहकारी, LMCमध्ये काम करणारे सर्व शिक्षक, सहकारी या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला करणं गरजेचं आहे. या सगळ्यांच्यामुळं खरं आजचे दिवस आपण पाहतोय अशी स्थिती आहे. नवीन मराठी शाळा आपण चित्रफितीत पाहिल्याप्रमाणे व्यंकटेश केशव देशपांडे यांच्या प्रेरणेतून ही सुरू झाली. त्यातल्या प्रामुख्याने ज्या मुख्याध्यापकांचा उल्लेख केला जातो त्या संजीवनी पाटणकर यांचाही उल्लेख त्या ह्याच्यामध्ये आला होता. त्याही शाळेमध्ये अनेक लोकांनी अत्यंत उत्तम काम करून ती शाळासुद्धा नावारूपाला आणलेली आहे. त्यातले अनेक विद्यार्थी हे मोठ्या मोठ्या पदावरती पोचलेले आहेत. मला आत्ताच एक विद्यार्थी इथं आलेला आहे, शक्य झालं तर आपण नंतर त्याला इथे बोलवणार आहे, मेढेकर म्हणून. तर त्याला तो मिलिटरीमध्ये आहे, नुकतेच त्याला कर्नल हे प्रमोशन मिळाले. शक्य झालं तर आपण त्याला स्टेजवरती नंतर बोलवणार आहोत. ही आता माझ्याकडे आलेली माहिती आहे, पण नसलेली माहिती आणि उत्तम काम करणारे सुद्धा अनेक विद्यार्थी असू शकतात. आणि आज कन्याशाळेचे सुद्धा माजी विद्यार्थी विद्यार्थिनी हे खूप मोठ्या प्रमाणात समाजात काम करतायत हे पण आम्हाला दिसते. 5 आणि 6 विद्यार्थी याचा प्रवास आज पुढे 3000 विद्यार्थी संख्या इतका गेलेला आहे. आपण या सगळ्या प्रकल्पाला वाई प्रकल्प असं नाव दिलेलं आहे. या प्रकल्पामध्ये आज एकूण 9 ॲक्टिव्हिटीज चालतात. अरुणी विद्यामंदिर म्हणजे बालक मंदिर, नवीन मराठी शाळा, कन्याशाळा, वाणिज्य विद्यालय, शास्त्र विद्यालय, व्यावसायिक शिक्षण विभाग, महिला विद्यालय, BKBTI आणि संपदा बेकरी. शाळेसमोर आत्ता जे मुख्य आम्हाला आव्हान आहे, जो प्रश्न आहे आमच्यासमोर तो जागेचा आहे. आत्ता जागा दिसते आपल्याला मोठी, पण ही जागासुद्धा आम्हाला कमी पडते आहे आणि जागेच्या आम्ही शोधात आहोत. आपल्याला सुद्धा कोणाला जागा माहिती असेल आणि ती आपण सुचवू शकलात तर आम्हाला आमच्याकडे सुचवा, आम्ही त्याच्यावरती विचार करू शकतो. मुख्य प्रश्न आता जागेचाच आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण कार्यशील आहोत. आम्हाला असा विश्वास आहे की नजीकच्या काळात आम्ही मोठी जागा घेऊन याचा विस्तार आणखीन मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. आज अण्णांची पुण्यतिथी आहे, त्यांना मी आदरांजली व्यक्त पाहतो. आणि महाभारतामधला एक कृष्ण अर्जुन संवाद आहे. महाभारत आपण सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये कृष्णाने अर्जुनाला सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. त्याच्यामध्ये एका वेळी असं झालं की आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे की कृष्णाला त्याने सांगितलं की मला तुझं दर्शन घडव, आणि त्यांनी ते विश्वरूप दर्शन अर्जुनाला घडवलं. आणि ते पाहिल्यानंतर तो भयचकित झाला आणि त्यांनी प्रश्न विचारला कृष्णाला की या संपूर्ण भूतलावरती हेवे दावे, मत्सर, द्वेष आणि त्यातून होणारे लढा, या युद्ध
हे सगळं असताना हे जग चाललं आहे कसं काय, हे मी गीतेतला संदर्भ देतो आहे, पण तुम्ही आजही जर पाहिलं वृत्तपत्रातली जर बातमी पाहिलीत तर आजसुद्धा या सर्व घटना तशाच्या तशा चालू आहेत, आपल्या आजूबाजूला चालू आहेत, संपूर्ण जगात चालू आहेत. युद्ध कुठे कुठे चालले आता मी सांगत नाही, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती परिस्थिती आजही आहे. आणि म्हणून अर्जुनाचा प्रश्न होता की हे जग मग चालतं कशावरती, इतकं सगळं जर वाईट आहे तर हे जग चालवतं कोण, माझ्या खांद्यावर, असं कृष्ण म्हणाला नाही. तो म्हणाला की समाजामध्ये 4-5 लोक असे असतात, 4 लोक असे आहेत की जी समाजाच्या साठी अत्यंत अबला किंवा नीच स्तरावरती काम करणाऱ्या लोकांसाठी काम करतात, त्यांच्या लोकांच्यावरती हे जग चाललं आहे. आणि मला वाटतं असा ज्या 4 लोकांचा उल्लेख गीतेमध्ये केलेला आहे त्यापैकी महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत, ही माझी खात्री आहे. म्हणून अबलांसाठी कोणीतरी करणारा आहे हे अण्णांनी दाखवून दिलं, आणि म्हणून आपण आज सन्मानाने इथे बसलो आहे आणि हा सोहळा साजरा करतो आहे आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार होतो आहे. धन्यवाद. धन्यवाद सोनपाटकी साहेब. जसं अनेक आव्हानांचा सामना करत कन्याशाळा टिकून राहिली, अस्तित्व निर्माण केलं, त्याचप्रमाणे ज्यावेळी महर्षी अण्णा कर्वेंनी संस्था सुरू केली त्यावेळी संस्थेतील मुलींचे संगोपन, त्यांचे शिक्षण यासाठी लागणारा खर्च पेलणं ही संस्थेपुढे एक मोठं आव्हान होतं. त्यावेळी कर्वे संस्थेचे आजन्म सेवक गोपाळ महादेव तथा बापूसाहेब चिपळूणकर यांनी 1919मध्ये भाऊबीज निधीची संकल्पना सुचविली. या भाऊबीज निधीची संकल्पना नेमकी काय होती याच्याविषयी अधिक विस्तृत माहिती श्री प्रदीपजी वाजे, माननीय उपसचिव, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांनी सांगावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. महर्षी अण्णा बाया कर्वेंना अभिवादन. खरं तर आज भाषण ऐकण्याचा कुणाचाच मूड दिसत नाही, कारण अनेक जुनी मंडळी अनेक वर्षानंतर भेटलेले आहेत. काल मी ज्यावेळेला किंवा मागच्या आठवड्यामध्ये मला सांगितलं की तुम्ही एक विषय मांडायला या, तर मी पहिला त्यांना प्रश्न केला की सगळी मंडळी खूप लांबून खूप वर्षाने एकत्र येणार आहेत, त्यांना भेटण्यासाठीचा वेळ किती दिला आहे, तर ते म्हटले 2 तास दिल्यात. तर मग म्हटलं मी येतो, नाहीतर भाषण ऐकण्याची कुणाला इच्छा नसती. तरी आता संयोजकांनी सांगितलेलं आहे की एक भाऊबीज निधी संबंधात थोडीशी माहिती द्या. खरं तर भाऊबीज निधी आपल्यापैकी सगळ्यांनी कधी ना कधी जमा केलेला आहे. काहीजणं आजही करत आहेत, म्हणजे 50 वर्ष 60 वर्ष स्वतःचं योगदान देणं, समाजातल्या मंडळींच्याकडून योगदान घेणं आणि ते संस्थेपर्यंत पोचवणं, असं एक मोठं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. मला नक्की ती माहीत आहे. आता भाऊबीज निधी सुरू झाली 1919 साली. खरं तर अण्णांनी जे काम सुरू केलं, शास्त्री सरांनी सांगितलं किती वर्षापूर्वी सुरू केलं, काय केलं. आता कुठलंही हे मोठं काम जे सुरू होतं त्याच्या मागं खूप मोठं चिंतन असतं. ते चिंतन एखाद्या समस्येतनं झालेलं असू शकतं, आणि ती समस्या आपल्याला माहिती आहे, शास्त्री सरांनी सांगितली या ठिकाणी की बालविवाह आणि बालविधवा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पाडण्यासाठी काहीतरी करायचं आहे. ही जे चिंतन होतं त्या काळात अनेक जणं चळवळीच्या स्वरूपात, प्रबोधनाच्या स्वरूपात काम करत होते. अण्णांनी ह्या गोष्टीचं चिंतन असं केलं की याला कुठंतरी एक वाचा फुटली पाहिजे, याला कुठंतरी आधार दिला पाहिजे, याला कुठंतरी एक. मग काय होतं तर अनेक महिला ह्या लहान वयामधल्या विधवा, त्यांना कुठंतरी एक वसतिगृह देणं आवश्यक आहे, त्यांना शिक्षण देणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून ही संस्थेची सुरुवात झालेली आहे. त्या काळातल्या विधवांची जी परिस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, किती विचित्र त्यांना चाली परंपरा रूढींच्यामुळं बंधनं होती. आज ती बंधनं तशी राहिलेली नाहीत. विधवांच्या विषयी फार गंभीर समस्या राहिलेल्या नाहीत. मुलींचं शिक्षण खरोखर 125 वर्षापूर्वी वाईसारख्या ठिकाणी जर प्रचंड विरोध झाला असेल तर महाराष्ट्रात सुद्धा त्याच प्रकारचा विरोध होता. म्हणून
आज ती परिस्थिती राहिली आहे का? तर आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मग आपल्याला असं वाटू शकतं की मग कर्वे संस्थेची गरज काय? पण मी तुम्हाला नक्की सांगतो, आज समाजात ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था आपण बघतोय की एक समाज प्रचंड श्रीमंत आणि दुसरा एक वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे 2 वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत आहे. आणि मग ह्या समाजासाठी काय करायचं, समाजासाठी आपण काय करणार, याचं उत्तर कर्वे संस्थेमध्ये मिळतं. म्हणून कर्वे संस्थेचं महत्त्व आहे. आता संस्था काय करते हे मी थोडक्यात तुमच्या समोर मांडणार आहे की आज संस्थेमध्ये अशा स्वरूपाच्या ज्यांना आर्थिक आवश्यकता आहे, शिक्षणासाठी मदतीची आवश्यकता आहे, ज्यांच्यामध्ये शिकायची इच्छा आहे, जिद्द आहे, भरपूर त्यांच्यामध्ये कष्ट करायची इच्छा आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या शिक्षण परवडत नाही, अशा 4,500 विद्यार्थिनींना महर्षी कर्वे संस्था मदत करते. ह्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी अनाथ विद्यार्थी आहेत, मुली आहेत. अनेक विद्यार्थींच्या घरामध्ये त्यांचे वडील नाहीत, म्हणजे आईच्या सगळ्या तुटपुंजा उत्पन्नावरती त्यांचं कुटुंब चालतं. आणि अशा घरातल्यासुद्धा 2-2.5 हजार विद्यार्थिनी त्या ठिकाणी आहेत. दुसरं आपल्याला महर्षी कर्वे संस्थेच्या आवारात आल्यानंतर लक्षात येईल की त्या ठिकाणी कोर्ट कमिटेड विद्यार्थिनींचं एक वसतिगृह चालतं. आता 100 ते 110 विद्यार्थिनी आहेत, ते कोर्टाच्या माध्यमातून आलेले असतात. त्याचा पूर्ण खर्च कर्वे संस्था करते. आपल्याला आणखी एक माहीत आहे, कमवा शिका योजना जी चालते, त्या कमवा शिका योजनेत वेगवेगळ्या विभागामध्ये कॉलेजमध्ये अशा मिळून एक 400 ते 450 विद्यार्थिनी, आणि जी बेकरी खूप वर्षापूर्वी आपल्याकडे स्थापन झाल्या, त्या बेकरीमध्ये 70 विद्यार्थिनी आहेत ज्या उच्च शिक्षण घेणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या 10वी-12वीचा निकाल लागल्यानंतर येत आलेल्या असतात. त्याच्यामध्ये असे एक उल्लेख असतो की घरची परिस्थिती नव्हती, दिव्यावरती अभ्यास केला, मुलीनं 95% मार्क्स मिळवले. आता अशा परिस्थितीतली विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेईल का हो? तर घेणार नाही. पण महर्षी कर्वे संस्थेनं त्याचं उत्तर शोधलेलं आहे. अशा विद्यार्थिनी शोधून आणण्याचं काम संस्थेमध्ये केलं जातं. कोरोनाच्या काळात आपल्याला माहीत आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, नोकऱ्या गेल्या, उद्योग बंद पडले, अनेक लोकांच्यावरती आर्थिक संकट आलं. अनेक विद्यार्थिनींचे पालकांचा त्या कोरोनामध्ये मृत्यू झाला. आणि हुशार मुली, चांगलं शिक्षणाचं त्यांचा शिक्षण चालू होतं, मोठं ध्येय होतं, पण पुढची फी कशी भरायची म्हणून काही विद्यार्थिनींचं शिक्षण थांबणार होतं. संस्थेनं सर्व विद्यार्थिनींना आश्वासन दिलं की एकाही विद्यार्थिनीचं शिक्षण या ठिकाणी थांबलं जाणार नाही, तुम्ही फक्त संस्थेकडं अर्ज करा आणि त्या विद्यार्थिनींची फी कर्वे संस्था भरल. तर त्याही काळामध्ये आणि आजपर्यंत ज्या विद्यार्थिनी त्या शिक्षण घेत आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण कर्वे संस्था करते. आता ही मदत किती असते? तर शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलीला 5,000ची आवश्यकता असते, तर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना 70,000, 80,000. कमिन्स इंजिनिअरिंगसारख्या कॉलेजमध्ये 2 लाख रुपये फी आहे. आता एखाद्या विद्यार्थिनीच्या वडिलांचा असा अचानक जर काही दुर्दैवी अंत झाला तर ती 2 लाख कुठून भरणार? तर अशासुद्धा विद्यार्थिनींची फी संस्थेच्या माध्यमातून दिली जाते. म्हणून आत्ताची परिस्थिती जरी बदलली असली तरी अण्णांनी जे काम सुरू केलं होतं ते काम आज सुरू आहे किंवा चालू ठेवलेलं आहे, ते ह्या स्वरूपात ठेवलेलं आहे. आणि हे करत असताना या सगळ्या गोष्टीसाठी आपण जी भावबीज निधी जमा केली, समाजातली जी दानशूर मंडळी आहेत ती ज्या कामासाठी मदत करतात, तर ह्या सगळ्या देणगीतनं हे काम उभं राहिलेलं आहे. हे पूर्वी पण भरपूर कामाचं उभं राहिलेलं आहे. मी मागच्या एका मेळाव्यामध्ये एक उदाहरण दिलं होतं की परिस्थिती कशी आहे. तर मला एक 5 वर्षापूर्वी एक आमची शिक्षिका म्हटल्या की सर, एक डोंबिवलीहून एक कुटुंब आणि पुण्यातले एक कुटुंब आपल्या संस्था भेटायला येणार आहेत आणि त्यांनी काहीतरी मोठी देणगी द्यायची इच्छा व्यक्त केलेली आहे. मग दिवस ठरला, संस्थेत भेट ठरली, एक 15 ते 20 मंडळी त्या ठिकाणी आले, समाधीचं दर्शन झालं, संग्रहालय बघितलं, नंतर त्यांनी 1 लाख रुपयेचा निधी संस्थेला दिला. मी थोडं उत्सुकतेपोटी त्यांना विचारलं होतं की हे का देत आहे तुम्ही 1 लाख रुपये संस्थेसाठी? तर त्यांनी असं सांगितलं की 2 बहिणी आहेत, एक डोंबिवलीला दिली होती आणि एक पुण्यामध्ये, त्याची आम्ही सगळे नातवंड परतवंड किंवा मुलं आहेत,
तर त्या मुली कोण होत्या? तर लहानपणी त्यांच्या आईला वैधव्य आलं, 2 मुली होत्या, कुटुंबात प्रचंड छळ सुरू झाला आणि त्या आईला सारखं असं वाटायचं की आता जगण्यात काय अर्थ नाही, पण मी जर काही करून घेतलं तर या मुलींचं काय होणार, म्हणून सारखा मनामध्ये आत्महत्येचा विचार येत होता. पण मुलींच्याकडे बघून ती माऊली आत्महत्या करत नव्हती. सुदैवानं अण्णांच्या कार्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोचली आणि त्या 2 मुलींना घेऊन संस्थेमध्ये दाखल झाल्या, शिक्षण घेतलं, मुलींना शिक्षण दिलं. त्यातली एक फॅमिली डोंबिवलीला आणि एक पुण्याला होती. त्यांनी सांगितलं की आमच्यातले 7 ते 8 सदस्य आता विदेशामध्ये मोठ्या पदावरती काम करत आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी तिथले एक मुख्याध्यापिका होती, त्याच्यातली शिक्षिका, तर त्यांनी एक आत्मवृत्त लिहून आणलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सगळा इतिहास लिहिला होता की अण्णांना माझी आजी कशी भेटली. आणि त्या आत्मवृत्तामधलं शेवटचे एक वाक्य असं होतं की जर महर्षी कर्वे संस्था नसती, अण्णा नसते, तर कदाचित मला 2 मुलींना घेऊन विहिरीत जीव द्यावा लागला असता. आता हे जे कार्य किंवा हे जी मदत मिळाल्या ह्याच्या आधारानं म्हणजे एका माऊलीला दिलेल्या मदतीमुळे कुटुंब, 2 कुटुंब किती मोठ्या प्रमाणात सुशिक्षित झाले, समाजामध्ये त्यांचं नाव लौकिक झालं, हे या निमित्तानं आपल्याला लक्षात येतं. आणि हे करण्यासाठी सर्व देणगीदारांचा, भाऊबीज निधी देणाऱ्यांचा वाटा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आता अशा गोष्टी जशा आपण बघतो, सरांनी सांगितलं की वाई प्रकल्प खरोखर लहान होता त्यावेळेला कसा होता, आज इतक्या सुविधा, 9 प्रकारची कामं सुरू झालेली आहेत. मला असं म्हणायचं आहे की आपणसुद्धा अशा कुठल्या कामामध्ये सहभाग देऊ शकतो का? कारण वाई प्रकल्प म्हणून वाई प्रकल्पाच्याही खूप काही गरजा आहेत. आता जरी आपल्याला बाहेरून खूप मोठं दिसत असेल तर अंतर्गत आपण जर निरीक्षण केलं किंवा कधी संवाद केला तर लक्षात येईल की या ठिकाणी BCA कॉलेज आहे. ते BCA कॉलेजची एक कम्प्युटरची लॅब मोठी बनवायची आपल्याला, त्याच्यासाठी मोठा निधीची आवश्यकता आहे. या ठिकाणी सोलर करायचं आहे. पुण्यामधली सगळी इमारती सोलरवर झाल्यामुळं वर्षाला 1 कोटी रुपये लाईट बिल वाचायला लागलेलं आहे. कदाचित वाई प्रकल्पाचा जर सोलर झाला तर तेही जी राहणारी किंवा वाचणारी रक्कम आहे तीसुद्धा पुन्हा मुलींच्याच ह्याच्यासाठी आपण उपयोगात आणू शकतो. तसं संस्थेनं चांगलं शिक्षण मुलींना मिळावं म्हणून स्मार्ट बोर्डची देणगीच्या माध्यमातून काही व्यवस्था केली. सुरुवातीला 100 स्मार्ट बोर्ड घेण्यात आले, सर्व शाळांना वाटले. कदाचित मला असं वाटतं की वाई प्रकल्पाला 10 स्मार्ट बोर्ड वाट्याला आले असतील, पण अजून 25 वर्गांमध्ये तर असे स्मार्ट बोर्डची आवश्यकता आहे. अशासाठी आपल्याला काही मदत करता आली तर ती करावी. वेगवेगळ्या लॅब तयार करायच्या, काल मी मॅडमशी बोललो तेव्हा लक्षात आलं, सायन्सची लॅब करण्याची आवश्यकता आहे, गणिताची लॅब करण्याची आवश्यकता आहे. अशा वेगवेगळ्या लॅब बनवायचे आहेत. त्यासाठी आपण आपला काही हातभार लावू शकतो. या ठिकाणी आपण आधुनिक मैदान बघतो आहे सगळं अत्याधुनिक, पण त्या ठिकाणी खेळाची साहित्य असेल, खेळणी असतील लहान मुलांना, तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाची मदतीची आवश्यकता आहे. मी आपणा सर्वांना अशी विनंती करतो की आपण आपल्या परीनं या सगळ्या कार्यामध्ये सहभागी व्हावं. आणि आपण जर ठरवलं की दर महिन्याला मी 100 रुपये फक्त बाजूला काढीन, वर्षाकाठी 1200 रुपये होतील, अनेक 300 रुपये घालून 1500 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये आपल्या ऐपतीप्रमाणे संस्थेला द्यायचा जर आपण संकल्प केला तर मला असं वाटतं की वाईमधल्या सगळ्या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यामध्ये आपला हातभार मोठा लागेल आणि त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी निर्माण होऊ शकतील. माझ्याकडे थोडं देणगी स्वरूपाचं देणगीचं काम असल्यामुळे मी वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो. पुण्यामध्ये एका CSRच्या कामासाठी एका व्यक्तींना भेटायला गेलो. बँकेमध्ये अधिकारी होते. मग मी त्यांच्याशी संवाद करत असताना असं लक्षात आलं ते सुद्धा एका शाळेत शिकलेले होते, आश्रम शाळेमध्ये. आणि मग बोलत बोलत मी म्हटलं तुमच्या शाळेच्या निधीसाठी तुम्ही काय करता, CSR घेता का, लोकांच्याकडे जाता का? ते म्हटले आम्ही अजिबात जात नाही. म्हटलं असं कसं काय? मग तुमच्या शाळेत काय काय सुविधा आहेत? तर त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या अक्षरशः आश्चर्यचकित होण्यासारख्या सगळ्या सुविधांनी युक्त असली ती शाळा त्यांनी बनवली होती. मी त्यांना विचारलं हे कसं तुम्ही साध्य केलं? तर ते म्हटले की त्या शाळेची स्थापना काहीतरी 25-30 वर्षापूर्वीची झाली होती.
तेव्हापासून शाळेतून बाहेर गेलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक, सर्व स्टाफ असेल किंवा संचालक मंडळातली जी काही मंडळी असतील, हे सगळे मंडळी आजही कार्यरत आहेत, सक्रिय आहेत. तर आम्ही काय केलेलं आहे म्हटले की शासनाचं थोडं अनुदान येतं, खर्च खूप होतो, या सगळ्या सुविधांना शासन काहीच मदत करत नसतं. त्यामुळं आम्ही 1000 जणांचा ग्रुप आमचा किंवा पट तयार आहे आणि 1000 जण सक्रिय आहे. आम्ही कुठं ना कुठं ते काम करतो, आम्ही काही ना काही नोकऱ्या करतो, व्यवसाय करतो, उद्योग करतो. तर आम्ही दरवर्षी संस्थेला 5000 रुपये द्यायचं ठरवले प्रत्येकानं. त्यामुळे अशा 1000 लोकांचे इतके पैसे जमतात की आम्हाला बाहेर जाण्याची आवश्यकताच पडत नाही. म्हणून मला असं वाटतं की आज या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. तर असा जर एखादा ग्रुप तयार केला किंवा अशी एखादी व्यवस्था निर्माण केली की अशा चांगल्या शिक्षणाची दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जी काही सुविधा उपलब्ध करावी लागेल, तर त्याकरता आपणच त्या कार्यासाठी पुढं येता येईल. काही जणांना मी असं आवाहन करीन की चांगला वेळ आपल्याला समाजामध्ये घालवायचा असेल तर भावबीज स्वयंसेवकसुद्धा होता येईल. अनेक जणं जे स्वयंसेवक आहेत त्यांचं आता वयोमान खूप 70-80च्या आसपास झालेलं आहे. वयोमानानुसार काही जणांना काम करता येत नाही. नव्या पिढीनं किंवा जे अजून 10 वर्ष काम करण्याची ज्यांची क्षमता आहे, अशा मंडळींनी जर भावबीज निधीचं काम केलं, आपल्या परिचित मंडळींना कर्वे संस्था करत असलेले सामाजिक काम फक्त सांगितलं आणि त्यांच्याकडून जे काही मदत येईल ती जर आपण घेऊन संस्थेपर्यंत पोचवली तर खऱ्या अर्थानं अण्णांचं कार्य आपणसुद्धा खारीचा वाटा म्हणून पुढं नेण्यामध्ये वाहक होऊ असं मला वाटतं. म्हणून मी एक सर्वांना विनंती करतो, यापुढं आपण एकदा तरी ज्या ठिकाणी अण्णांची समाधी आहे, स्मारक आहे, त्या ठिकाणी पुण्याच्या वास्तूमध्ये या सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि ह्या कामामध्ये आपण सक्रिय सहभाग द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद वाजे सर. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याप्रमाणे आपणही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून स्त्री शिक्षणाच्या पवित्र कार्याचा एक हिस्सा होऊया, भावबीज निधी संकलनात सहभागी होऊयात, असा आजच्या शुभदिनी संकल्प करूयात. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सतीशजी मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिताताई कुलकर्णी, वाई प्रकल्पाचे प्रमुख आमचे जुने सहकार भारतीचे सहकारी उदयजी सोनपतकी, संस्थेचे सचिव डॉक्टर शास्त्री, वाजे सर, मंचावरील सन्माननीय व्यक्ती आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे माझा शिक्षण संस्थांशी फार काही संबंध नाही. मी 2 संस्थांशी काही ना काहीतरी अध्यक्ष, कार्याध्यक्ष वगैरे आहे, पण माझा सगळा वेळ जातो तो फायनान्शियल सेक्टरमध्येच असतो आणि त्या कॉन्टेक्स्टमध्येच शिक्षण संस्थांकडनं काय अपेक्षा आम्हाला नेहमी वाटते ते मी आपल्यासमोर 5-10 मिनटात मांडेन. खूपला भारताची आजची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली. वी आर द 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड आणि माझा स्वतःचा अंदाज आहे की पुढचं वर्षी आपण 4 नंबरला नक्की पोचू. इट्स ओनली अ क्वेश्चन ऑफ टाईम. जे जगातले मोठे देश आहेत, ज्याला लार्ज इकॉनॉमीज म्हणून आपण म्हणतो, त्या लार्ज इकॉनॉमीजमध्ये कन्सिस्टंटली हाय ग्रोथ करणारी केवळ भारत आहे. इट हॅज बीन कन्सिस्टंटली मोर दॅन 7 to 8% आणि ह्या वर्ष देखील म्हणजे आता 24-25 हे देखील तसंच जाईल, याच्यात शंका मांडण्याचं कारण नाही. गेल्या 10 वर्षात आपण खूप विविध फ्रंट्सवरती उत्तम काम केलं. 10 वर्ष म्हणण्याचं कारण की जे अनेक वर्ष पहिल्यांदी झालं नाही
ते 10 वर्षात झालं. अगदी लेटेस्ट माहिती आपण काही जणांनी वाचली असेल, जवळजवळ 25 कोटी आपली जनसंख्या पॉवर्टी लाईनच्या वरती आली. आपल्याकडचं हाऊसहोल्ड इन्कम हे जवळजवळ 50% गेल्या 10 वर्षात वाढलं आहे. आणि ज्या पद्धतीने डिमॉनिटायझेशन झालं, GST आलं, रेरा आलं, IBC आलं, याच्यावर थोडी टीका झाली, सुरुवातीला थोडा त्रास झाला. पण भारतीय इकॉनॉमीचं फॉर्मलायझेशन हे प्रचंड प्रमाणावर झालं. त्याचं एकच उदाहरण फक्त सांगायचं झालं तर गेल्या महिन्यात एका दिवशी 50 कोटी डिजिटल ट्रान्झॅक्शन्स झाली. म्हणजे सबंध जगात इतकी एका दिवशी सगळ्यांची एकत्र केली तरी इतकी होत नाही, इतकी आपल्या देशात आपली 50 कोटी ट्रान्झॅक्शन्स डिजिटली झाली. आणि त्याची क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू 65,000 कोटी होती. आपला साईज आणि आपला स्पीड, ज्या गतीने आपण पुढे चाललो आहे तो प्रचंड आहे. मॅन्युफॅक्चरिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल किंवा सर्व्हिसेस सेक्टर आहेत, हे तिन्ही सेक्टर्स उत्तम काम करत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तर 75% कपॅसिटी युटिलायझेशन झाल्यामुळे तुम्ही जर का थोडं बारकाईने वाचत असाल तर दर आठवड्याला गेली वर्षभर 2-3 कंपन्या तरी काही कोटी रुपये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE मोबिलाईज करत आहेत. आणि दे इज अ ह्यूज कपॅसिटी बिल्डिंग. आणि डायव्हर्सिफिकेशनही प्रचंड आहे, इनोव्हेशन खूप आहे, पेटंट्स खूप आपल्याकडे येत आहेत. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपल्याला लागणारं स्किल्ड मॅनपॉवर हा एक मोठा चॅलेंज आज आपल्याला जाणवतो. त्यात एक विशेष गोष्ट घडलेली, सोनपातकी सर, मुद्दाम मी तुम्हाला सांगतो कारण तुम्ही वाईट आहात इथे म्हणून. नीती आयोगाचे मेंबर ॲग्रिकल्चर प्रोफेसर रमेशचंद आहेत, त्यांचं एक छोटी पुस्तिका आहे, ही त्यांनी 1-1.5 वर्षापूर्वी प्रकाशित केलेली आहे. त्याच्यात त्यांनी रुरल सेक्टरच्या इकॉनॉमीचं फार थोडक्यात पण अत्यंत मार्मिक विश्लेषण केलं आहे. रुरल इन्कम पॅटर्न हा सबंध देशात बदलला आहे आणि तो झपाट्याने आणखी बदलतो आहे. कृषीच्या मार्गाने येणारं किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड इन्कम हे आता फक्त 35% राहिलेलं आहे. आणि ग्रामीण भागात नॉन फार्म इन्कम हे 65% झालं आहे. त्याच्यामुळे पूर्वी जे वाटायचं की शहरांमध्ये स्किल्ड लोकं लागतात तसं राहिलेलं नाही. आता ग्रामीण भागातही स्किल्ड माणसं विविध सेक्टर्समध्ये हवेत. आणि या 65% जे इन्कम नॉन फार्म सेक्टरमध्ये येत आहेत त्याच्यात व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटी आहे. ट्रान्सपोर्टेशन आहे, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामध्ये रिटेलिंग आहे, त्याच्यामध्ये ट्रेड आहे, खूप आहे. 40-45 आयटम्स त्याच्यात येतात. आणि हे सगळं जर का पुढे वाढवायचं असलं आणि आपल्या देशाचा ग्रोथ हा जर का सस्टेनेबल इन्क्लुझिव्ह आपण अचीव करायचा असला तर ग्रामीण भागामध्ये वित्तीय पुरवठा करणं आणि तो वित्तीय पुरवठा केल्यानंतर तो नीट मॅनेज होणं, याच्याकरता योग्य मनुष्यबळ पुरवणं हाच देशासमोरचा सर्वात मोठा चॅलेंज आहे. न्यू एज्युकेशनल पॉलिसी आली, त्याच्यावर चर्चा झाली, खूप कार्यक्रम होतात. पण म्हणून मी आता सहज विचारलं की आपल्याकडे NEP इंट्रोड्यूस करू शकलो का आपण. वी आर प्रिपेअरिंग. महाराष्ट्रात मध्यंतरी मंत्र्यांनी का सांगितलं की आम्ही सुरू करतो आहे म्हणून, पण प्रत्यक्ष झालेली नाही. ती होईल. आणि त्याच्यात फोकस जो आहे तो व्होकेशनलायझेशनचा आहे. आणि व्होकेशनलायझेशन आपल्याकडे काहीतरी आपण नवीन प्रयोग करतो आहे वगैरे असं नाही. तुम्ही जर काही युरोपमध्ये, पर्टिक्युलरली पश्चिम युरोपमध्ये बघितलं तर व्होकेशनल ट्रेनिंग घेणारा मनुष्य हा एखाद्या इंजिनियरपेक्षा अधिक त्याचे एमॉल्युमेंट्स असतात, पगारी असतो बरेच वेळा. कारण तो प्रत्यक्ष काम तिथे करत असतो, प्रोडक्शनकडे लक्ष असतं त्याचं.
आपल्याला इथे करायला लागणार आहे. ॲग्रिकल्चर सेक्टरबद्दलही मी 2 मिनटं एवढ्याकरता बोलेन की नॅशनल बफर स्टॉक आपण सुरक्षतेच्या दृष्टीने मेंटेन करतो. तो आजच्या घडीला आपल्याकडे जो बफर स्टॉक आहे तो जितका स्टॅच्युटरीली पाहिजे त्याच्या तिप्पट आहे. या स्टॉकचं करायचं काय? आणि म्हणून गेली काही वर्ष चर्चा चालली आहे की ॲग्रो प्रोसेसिंग, फ्रूट प्रोसेसिंग, व्हेजिटेबल प्रोसेसिंग हे सगळं करायला लागेल आपल्याला. त्याचं शेल्फ लाईफ वाढवायला लागेल. प्राईस डिस्कवरी करता जेव्हा त्याची गरज आहे तेव्हा ते मार्केटमध्ये रिलीज करायला लागेल. हा एक मोठा नवीन चॅलेंज भारतासमोर आत्ता उभा आहे. अनेक देशांना आज आपण अन्नधान्य पुरवतो आहे आणि ते पुरवून 80 कोटी लोकांना PM अन्न योजनेखालती सबसिडाईज फूड आयटम्स देऊन देखील आपला बफर स्टॉक हा पाहिजे त्याच्या तिप्पट साईजचा आहे. आणि त्याच्यामुळे येणारं दशक हे एका अर्थाने ज्याला आपण म्हणू शकू हे स्मॉल आणि मायक्रो एंटरप्राइजेसचं दशक असणार आहे. आणि हे दशक हे तसंच ॲग्रो प्रोसेसिंगचं असणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ॲग्रो प्रोसेसिंगला प्रचंड स्कोप आहे असं मला माहिती आहे, कारण मी इथे 5-6 वर्ष होतोही, त्याच्यामुळे मला प्रत्यक्ष माहिती आहे. आणखी एक गोष्ट या जिल्ह्यामध्ये आहे ते आहे टुरिझम. महाबळेश्वर फक्त नाही, तुम्ही पुण्याहून येत असलात तर तुम्हाला स्पेशालिटी ऑफ महाबळेश्वर असे 8 आयटम्स दिसतात मोठ्या होर्डिंगवरती. त्याच्यामुळे ह्या सेक्टरमध्ये आपल्याकडे ट्रेंड माणसं नाहीत, ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये नाहीत. आणि आपल्याकडे टुरिझमचं प्रचंड पोटेन्शियल असून देखील त्याचा आपण उपयोग केलेला नाही. मला तुम्हाला सर्वांना विनंती करावीशी वाटते, तुम्ही एक्झामिन करा शक्य असलं तर त्याचं. पण नॅशनल स्किल डेव्हलपमेंट बोर्डाने जवळजवळ 480 व्होकेशनल कोर्सेस आयडेंटिफाय केले आहेत आणि ते आता ठिकठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये जशी आवश्यकता आहे तसे चालत आहेत. लेटेस्ट मी आत्ताच दिल्लीला गेल्या आठवड्यात होतो तेव्हा आपले जे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स आहेत, सर्वात मागासलेले 110 जिल्हे जे देशातले आहेत, त्याच्यातला एक जिल्हा निवडून त्यांनी नंदुरबार जिल्हा घेतला होता महाराष्ट्रातला. आणि तिथल्या वनवासी भागातल्या ग्रामीण भागात कुठल्या पद्धतीने उत्पन्न वाढवता येईल, कुठले व्यवसाय करता येईल याचं त्यांनी एक कॉम्पेडियम परवा पब्लिश केलं. मला असं वाटतं की आपण इथली साताऱ्याची म्हणा, रत्नागिरीची म्हणा, नागपूरची म्हणा, त्या जिल्ह्यांची एक स्पेशालिटी आहे आणि त्याला लागणारं स्किल्ड मॅनपॉवर आपण सर्वांनी पुरवण्याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. फॉर्मल एज्युकेशनबरोबर या सगळ्या गोष्टी करत असताना आपण व्होकेशनल ट्रेनिंग दिलं तर त्याला इन्कम अर्निंग अपॉर्च्युनिटी त्या तरुणीला लगेच उपलब्ध होऊ शकते. नेहमी चर्चा आत्ता खूप जोरात चालली आहे, इलेक्शन असल्यामुळे थोडी अधिक आहे, रिझर्वेशन पाहिजे, ते सीलिंग काढून टाका वगैरे. सरकार किती जणांना नोकऱ्या देऊ शकेल किंवा ऑर्गनाइज सेक्टरमध्ये किती नोकऱ्या होऊ शकतात? सबन जगामध्ये ज्याला आपण नोकरी म्हणून समजतो, 10 ते 6 म्हणा, सकाळची 8 ते 4ची शिफ्ट म्हणा, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये सबन जगात 20%हून कुठेही जास्ती नोकऱ्यांचं प्रमाण नाही आहे. आपल्याकडेही तशी व्हायची शक्यता नाही आहे. आणि आपल्याकडचा सुशिक्षित तरुण, ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून आपण म्हणतो, तो जर का आपल्याला एनकॅश करायचा असला तर व्होकेशनलायझेशन इज द रूट अहेड. आणि ह्या व्होकेशनलायझेशनच्या माध्यमातून त्याला इन्कम अर्निंग अपॉर्च्युनिटीज मिळतील. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन 4बद्दल अधूनमधून बातम्या येतात, वाचतो. आपण अमेरिकेचा पॅटर्न रिजेक्ट केला आहे भारताने. या देशात आपण प्रोडक्शनही करणार, या देशात कन्झम्पशनही करणार. आम्ही पाहिजे ते इम्पोर्ट करू, हाय टेक्नॉलॉजीकडे कॉन्सन्ट्रेट करू, असं आपण करणार नाही. दॅट इज आवर पॉलिसी ऑफिशियल देशाची. आणि ज्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा आज आपण आत्ता उल्लेख केला त्याच्या दृष्टीने
reaching out to the people who do not have access to credit, building capacity building for next level achieve करण्याकरता, आणि याच्यामध्ये शिक्षण संस्था खूप महत्त्वाचं काम पुढच्या काळात करू शकतात. आजच्या सेंटिनरी इयर सेलिब्रेशन आणि गोल्डन जुबली इयर सेलिब्रेशनच्या निमित्ताने मी दोन्ही शिक्षण संस्थांना शुभेच्छा देतो आणि माझं थोडं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. भारत आज महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे ते केवळ आपल्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींच्या योगदानामुळेच. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय स्मिता कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. कन्या शाळावाई शताब्दी महोत्सव वर्ष आणि नवीन मराठी शाळावाई सुवर्ण महोत्सवी वर्ष या कार्यक्रमाच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सतीशजी मराठे, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सचिव श्री डॉक्टर शास्त्री सर, उपसचिव श्री वाजे सर, व्यासपीठावरील इतर मान्यवर, त्याचबरोबर आज जमलेले पाहुणे, अण्णांच्या लेकी आणि सर्व छोट्या विद्यार्थिनी ज्या इथं पाणी देत आहेत, मदत करत आहेत, या सगळ्यांना माझा नमस्कार. तत्पूर्वी आज अण्णांची पुण्यतिथी आहे, तर महर्षी अण्णा आणि बाया यांनासुद्धा मी नमन करते, त्यांच्या कार्याला अभिवादन करते. आज खरं जसं वाजे सर म्हणले, खरोखर आज ऐकण्याचा दिवस आहे आणि ते ऐकणं म्हणजे एकमेकींचं दुःख, एकमेकींचं म्हणणं, एकमेकींच्या आठवणी किंवा अशा आठवणी ज्या कुठेतरी डोळ्याची कड ओली करतील किंवा तुझं काय चाललं आहे, माझं काय चाललं आहे, हा सांगण्याचा दिवस आहे. आणि मला हे नक्की माहिती आहे की अण्णांच्या लेकी जेव्हा भेटतात त्या खूप भरभरून बोलतात, कारण अण्णांच्या सगळ्या संस्थांमध्ये लेकींना संवाद करायला शिकवलं जातं. मी कुटुंब प्रबोधनाचं काम करते आणि कुटुंब प्रबोधनात आम्ही पहिली गोष्ट जी सांगत असतो की तुमचं कुटुंब जर तुम्हाला सकस, समृद्ध, शांत, आनंदी असं हवं असेल तर तुमच्या कुटुंबात दैनंदिन स्तरावर सगळ्या नात्यांमध्ये संवाद झाला पाहिजे. आणि मला वाटतं कुटुंब संस्थेची जी पहिली शिकवण आहे ती अण्णांच्या संस्थेत अण्णांच्या लेकींना दिली जाते. माझ्या घरामध्ये अण्णांच्या 4 लेकी राहतात आणि त्या 4ही लेकी पाहिल्यानंतर मी नेहमी असं म्हणते की अण्णांच्या लेकी या 100% सोनं असतात. अण्णांच्या संस्कारातनं वाढलेल्या मुली, अण्णा जी सामाजिक मूल्य स्वतः अंगीकारत होते ती सामाजिक मूल्य पाहून वाढणाऱ्या मुली, त्याचबरोबर अण्णांनी जी शिकवलेली शिस्त आहे ती शिस्त या मुलींमध्ये आपल्याला रुजलेली दिसते. आणि मी स्वतः असं मानते की ज्याला कुटुंब संस्था सकस आणि समृद्ध व्हावी असं आपण म्हणतो त्याला या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लागत असतात. खरं तर आपण सगळेजण म्हणतो की आपली पहिली शाळा जी असते ते आपलं कुटुंब असतं. याच कुटुंबामधनं आपण नाती, धर्म, परंपरा, संस्कृती, भाषा किंवा अगदी सामाजिकीकरणाची जी प्रक्रिया असते ती कुटुंबात प्रथम सुरू होत असते. आपल्याकडे येणारे दूधवाले काका असतात, धोबी असतात, रिक्षेवाले काका असतात, भाजीवाल्या मावशी असतात आणि या सगळ्यांशी संवाद करणं आणि एक जे छोटं कुटुंब प्रत्येक मुलाचं असतं किंवा आपलं असतं तसं समाजसुद्धा एक मोठं कुटुंब आहे आणि ते प्रत्येकाचं कुटुंब आहे ही जाणीव करून देणारी ही कुटुंब संस्था असते. आणि मला असं वाटतं की अण्णांच्या संस्थेमध्ये हेच अण्णांनी मुलींना शिकवलं की तुमचं कुटुंब आहे पण तुमचं अजून एक मोठं कुटुंब आहे ते म्हणजे समाज आहे. आणि म्हणूनच अण्णांच्या लेकी ज्या संस्थेतनं बाहेर पडतात त्याला त्या आपल्या कुटुंबाबरोबर समाज म्हणून जे एक मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबाला सुद्धा जवळ करताना दिसतात किंवा त्या कुटुंबातल्या सुद्धा त्या खऱ्या अर्थाने सेलिब्रिटीज असतात. आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे माझ्या घरातल्या 4 अण्णांच्या लेकींकडनं. माझी आजी, माझी आई, माझी मावशी आणि माझी मामी बहीण या 4ही जणी या संस्थेत मोठ्या झाल्या. त्यांच्यापैकी 2 जणी या हॉस्टेलमध्ये होत्या. मगाशी एक असा उल्लेख झाला की आपल्याकडे अनेक मुली अशा येतात की अनेकदा वडिलांचं छत्र नसतं, एकल पालक असतात, आर्थिक अडचणी असतात किंवा काही निमित्ताने कोर्टाकडनं ते आपल्या संस्थेत आलेले असतात आणि या मुली सांभाळताना खऱ्या अर्थाने कोणते संस्कार, कोणती मूल्य या मुलींना द्यावीत
हे अण्णांनी फार चांगल्या पद्धतीने त्याच्यावर चिंतन केलेलं होतं. त्यामुळे अनेकदा असं होतही असेल की आपल्या ज्या वसतिगृहात राहणाऱ्या मुली आहेत, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुली आहेत, त्या 2 पावलं अजून सरस आपल्याला दिसत असतील. कारण त्या 100% अण्णांचे संस्कार, अण्णांनी जी सामाजिक मूल्य सांभाळली त्या सर्व्हलन्सखाली या मुली वाढत होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की आपली ही फक्त संस्था नाही आहे, तर आपली ही कुटुंब संस्थेसाठी एक समांतर संस्था आहे. मगाशी मी जो उल्लेख केला की कुटुंबातनं आपण शिकत असतो आणि त्याच्यानंतरच आपण समाजात जाऊन काहीतरी करत असतो. ज्याला एखादी व्यक्ती कुटुंबातनं शिकून बाहेर पडते, म्हणजे कुटुंब नावाच्या पहिल्या शाळेतनं ज्याला बाहेर पडते आणि ती ज्याला यशस्वी होत असते, त्याला आपल्या लक्षात येतं की या कुटुंबाने या छोट्या छोट्या गोष्टी या मुलाला शिकवल्या आहेत किंवा या मुलीला शिकवल्या आहेत. अगदी मैत्री करणं किंवा वैवाहिक संबंध चांगले असणं, सुदृढ असणं, माणूसपणाने आपल्या जोडीदाराकडे पाहणं, हे सुद्धा संस्काराचा भाग असतो. आणि मला असं वाटतं की अण्णांच्या संस्थेत हे सुद्धा शिकवलं गेलं आहे. त्यामुळे समरसता हा विषय आपल्याला आपल्या संस्थेच्या अक्रॉस ऑल डिपार्टमेंट्स किंवा अक्रॉस ऑल स्कूल्स, ऑल ज्या संस्था आहेत त्याच्यातनं आपल्याला पाहायला मिळतो. आजचं खूप छान निमित्त आहे आपल्या सगळ्यांना भेटण्याचं. अध्यक्षीय समारोप हा एक प्रोटोकॉल असतो व्यासपीठाचा, कार्यक्रमाचा. खरं खूप बोलायचं नसतं अध्यक्षीय समारोपात, पण आज तुम्ही सगळ्याजणी सगळ्यांकडे मी बघत होते, सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये आनंद मला दिसत होता. हास्याची कारंजी कुठेतरी उडत होती. मला तिला काहीतरी जाऊन सांगायचं असं कुठेतरी दिसत होतं. बहुतेक जेवताना आपण एकमेकींना ते सगळं सांगणार आहोत, तो आनंद व्यक्त करणार आहोत. मात्र आपण सगळ्यांनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या कुटुंबातनं मी मोठी झाले, ज्या कुटुंबातनं मी जग जिंकायसाठी पुढे गेले, किंवा ज्या म्हणजे यशस्वी होण्याची परिभाषा खरं प्रत्येकाची वेगळी असते. म्हणजे मी ज्या माझ्या आईकडे बघते त्या ती यशस्वी होणं म्हणजे तिची जी सरकारी नोकरी तिने सोडून दिली, यजमानांच्या व्यवसायात तिने काम केलं, आम्हाला मुलांना वाढवलं, आम्ही ज्याला करिअर करत होतो आमची मुलं तिने सांभाळली. पण ती नेहमी म्हणते की मी यशस्वी आहे, आय एम हॅपी, ज्या पद्धतीचं आयुष्य मी जगले. त्यामुळे मी यशस्वी होणं याची परिभाषा ही प्रत्येकाने स्वतःसाठी डिझाईन करायची असते, दुसऱ्याची बघून ती करायची नसते. पण मला हे नक्की माहिती आहे की अण्णांच्या लेकी या नक्की त्यांच्या परीने यशस्वी आहेत. आणि ते यशस्वी होणं जी आहे, ती धडपड जी आहे, ती सुद्धा बहुतेक आज अनेक जणींना एकमेकींना सांगायची असेल. त्यामुळे मी अण्णांच्या सगळ्या लेकींचं परत एकदा स्वागतही करते या कार्यक्रमात. आपण संस्थेत येत राहा. संस्थेसाठी आपण आधार होणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण आपण ज्या कुटुंबातनं मोठं होऊन पुढे जातो त्या कुटुंबात सुद्धा आपण माहेरी जाताना आपल्या घरी जर ओंजळभर असेल तर आपण चिमूटभर घेऊन जातो बघा. म्हणजे मी अगदी गरीबात गरीब असले तरी मी माहेरी जाताना 1-2 चमचे तरी साखर घरी घेऊन जाते की नाही हे माझ्या घरातलं आहे. तर मला असं वाटतं की ही जी जाणीव आहे, ही जी सामाजिक जाणीव आहे, ही सुद्धा आपण शेवटपर्यंत आपल्यामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. संस्थेत येणं, संस्थेतल्या शिक्षकांना भेटणं, मुलांना भेटणं, मुलींना भेटणं, आपल्यात जी कौशल्य आहेत त्या कौशल्यांचा उपयोग या मुलींसाठी करणं. आणि अर्थातच आर्थिक, कारण ज्याला आपण संस्था उभी करत असतो त्याला संस्था चालवण्यासाठी आर्थिक चौकट ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि ती आर्थिक चौकट ज्याला पूर्ण होते त्याच वेळेला त्या कामाला कुठेतरी एक दिशा मिळत असते. मी परत एकदा सगळ्या अण्णांच्या लेकींचे अभिनंदन करते, सगळ्या पाहुण्यांचे आभार मानते इथं आल्याबद्दल आणि अध्यक्षीय समारोप करते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. 1-2 सूचना करण्यासाठी मी इथे आलेली आहे. यानंतर 10 मिनटं साधारण मध्ये गेल्यानंतर आपला अतिशय रंगतदार असा कार्यक्रम शाळेच्या गमते जमते अर्थात आठवणींचा खजिना. मला वाटतं या सगळ्यासाठी आपण सज्ज असणार आहात. 10 मिनिटांनी आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. हा संपल्यानंतर दुसरी एक सूचना आहे की संपदा बेकरी ही जी आपली बेकरी आहे त्याचे प्रॉडक्ट्स हे आपल्याला काही हवे असतील तर ते मिळणार आहेत. आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणासाठीचा जो आपला ब्रेक असेल त्यावेळेला हे प्रॉडक्ट आपण खरेदी करू शकता. तसंच महर्षी कर्वे किंवा अण्णा यांच्या जीवनावर श्रीमती मालतीबाई देशपांडे यांनी काढलेलं जे पुस्तक आहे त्याची 2री आवृत्ती, त्याचं आत्ता प्रकाशन झालं. ही पुस्तकंही इथं विक्रीसाठी ठेवलेली आहेत. तीही ज्यांना घ्यायची असतील त्यांनी ती घ्यावी. तर आता कार्यक्रमाचा अगदी शेवटाला आलेला थोडासा छोटासा भाग राहिला आहे, तो आता सुरू करतील. सगळ्यांनी 10 मिनिटात सज्ज व्हायचं आहे. रंगतदार कार्यक्रम आठवणींचा खजिना. आपल्या कार्यालयाच्या समोर महर्षी कर्वे संस्थेविषयीची अनेक वेगवेगळी पुस्तकं तिथं
आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, तर मधल्या वेळामध्ये आपण अवश्य तिथे भेट द्यावी ही नम्र विनंती. आभार म्हणजे कार्यक्रमाचा शेवट नसून नवीन नात्यांची सुरुवात असते आणि आमच्या पुढच्या कार्यक्रमालाही तुम्ही नक्की यायचं हं अशी नकळत केलेली विनंती असते. श्रीमती पूनम जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचे आभार मानावेत. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री सतीशजी मराठे हे आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे वाई प्रकल्पाच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद.